राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या व ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे व चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज योग्य अपडेट पाहता येतील। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी। जळगाव जिल्ह्यासाठी 14,50,00,000 मदत मंजूर। अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश। 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू। उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। ऑपरेशन टायगर 3 वेगाने सुरू। पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटलांचा दावा। या भ्रष्टाचारी सरकारचाही पेपरफुटीत सहभाग। अंबादास दानवे यांचा आक्षेप। मराठा समाजाला केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाही, मुख्यमंत्री। मराठा समाजाला केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाही, तर त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि परिवर्तनाच्या विविध योजना सुरू करणं गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले। 1 जुलैपासून नवे दर लागू। तात्काळ सेवेसाठी अधिक शुल्क। पासपोर्ट शुल्कात वाढ। देश पुन्हा एकदा मोठ्या जनआंदोलनाच्या उंबरठ्यावर। भारत अमेरिका प्रस्तावित व्यापार कराराविरोधात शेतकरी संघटनाची एकजूट। ठाकरे गटात पुन्हा फूट पडू शकते। ऑपरेशन टायगर 3 सुरू। 14 पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत येतील, गुलाबराव पाटील यांचा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, संजय राऊत एकाच विमानाने नागपूरला गेले। पाऊस लांबल्यामुळे खत खरेदी मंदावली। युद्ध थांबल्यामुळे बाजारात पुरवठा सुरळीत। राजकीय पक्षाच्या नादी लागून आमच्याशी वाद घालू नका, राज ठाकरे। जैन समाजाच्या शिष्टमंडळाला कडक समज। वादळी पावसामुळे कृषी पंप, सोलार पॅनलचे मोठे नुकसान। कंपनीने तात्काळ दुरुस्ती करावी, शेतकऱ्यांची मागणी। राज्यात 2 जुलैपासून सर्वदूर कोसळणार मुसळधार पाऊस। राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय। पावसाचा 23 जिल्ह्यांना येलो अलर्ट। विजाच्या कडकडासह दमदार पावसाचा अंदाज। मराठा समाजात 2.25 लाख उद्योजक। सारथी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। राज्यातील 70% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता। आमदार रोहित पवार यांचे मत। शासकीय अध्यादेशात अनेक त्रुटी असल्याचा आरोप। घरकुल योजनेचा गाजावाजा। प्रत्यक्षात लाभार्थी मात्र प्रतीक्षेत। 8,617 मंजूर घरकुलापैकी 6,703 लाभार्थी अजूनही वंचित। कर्जमाफीपासून वंचित राहू नका। आधारसह ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करा, जिल्हा प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन। आणखी 25 ते 26 खासदार फुटणार। मोदी शहांच्या निकटवर्तीयाचा सनसनाटी दावा। सरसगट कर्जमाफी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। 29 जूनला छत्रपती संभाजीनगर येथे एल्गार अन्नदाता आंदोलन। आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद। रब्बीतील धान विक्रीचे 547 कोटी रुपये रखडले। गोंदिया जिल्ह्यातील 71,000 शेतकरी प्रतीक्षेत। श्रीकांत शिंदे तसेच पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी शक्य। नाशिकमध्ये कांदा दरात सुधारणा। सरासरी दर 2,000 रुपये। शेतकऱ्यांना दरवाढीचा काहीसा दिलासा। पेट्रोल डिझेल स्वस्त करण्याची मागणी। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले। तुकाराम मुंडेच्या मोहिमेला अण्णा हजारेचा पाठिंबा। भेसळमुक्तीसाठी उभारणार नवा लढा। शेतकरी बंधूंनो, दररोजची दररोज ठळक बातम्या व महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।